PFAS संदर्भात लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीची स्पष्टीकरण. पर्यावरणाचा धोका नाही असा दावा. रत्नागिरी खेड इथं आजच्या आंदोलनानंतर लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीनं आपली भूमिका स्पष्ट केली. कंपनीनं सांगितलं की PFAS ची ही एकच उत्पादन नसून विविध रसायनांची कॅटेगरी आहे, जी इलेक्ट्रॉनिक्स, डिफेन्स, मेडिकल आणि ईव्ही क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. ग्रामीणांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं लेखी स्वरूपात देण्यात आली असून PFAS संदर्भातील संभ्रम दूर करण्यासाठी कंपनीनं जनजागृती मोहीम सुरू केली आहे. उत्पादन प्रक्रियेतून तयार होणारं सांडपाणी अधिकृत प्रक्रियेसाठी तळोजा येथील सुविधेकडे पाठवलं जातं आणि तिथं विघटन केलं जातं असा दावा कंपनीने केला. सर्व प्रक्रिया बंद यंत्रणेत होण्यामुळे पर्यावरणावर कोणताही धोका निर्माण होत नाही असंही प्रशासनानं अधोरेखित केलं. यावरती कंपनीचं काय मत? जे ग्रामस्थ आणि आंदोलनकर्ते आहेत त्यांच्या भावनांची आम्ही इज्जत करतो आणि म्हणून त्याद्वारे त्यांनी जे प्रश्न आम्हाला आता विचारलेले आहेत त्याचं आम्ही सविस्तर उत्तर देणार आहोत. गेले 70 दिवस या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे. विविध स्वरूपामध्ये तुम्हाला पत्र देतात, माहिती मागवतात, माहिती दिली जात नाही असं त्यांचा आरोप आहे. आम्ही त्यांनी पहिले पत्र दिलेले, त्यांचे 2 पत्रांची उत्तरं आम्ही उत्तरं दिलेले. मुद्दा हा आहे की फिफास नावाचं जे प्रॉडक्ट इथे बनवलं जातं असा संपूर्ण केवळ कोकण नव्हे तर राज्यभरामध्ये हा संपूर्ण समज आहे. कंपनीकडून अशा स्वरूपाचं काय अजूनपर्यंत स्पष्टीकरण घेत नाही. PFAS ही कॅटेगरी आहे, हा एक प्रोडक्ट नाही आहे. याच्यात 10,000पेक्षा जास्त प्रोडक्ट्स आहेत आणि लक्ष्मी येण्याआधीही PFAS प्रोडक्ट्स आपल्या इथे वापरात येत आहेत, बनवले जात आहेत. भारतात सुमारे 55,000 मेट्रिक टन बरोबर एवढं PFAS प्रोडक्ट्सचं उत्पादन आहे. इम्पोर्टही होतं आहे, वापरली जाते, दैनंदिन जीवनात सुद्धा वापरलं जातं. याची ॲप्लिकेशन्स इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे, डिफेन्समध्ये आहे, मेडिकलमध्ये आहे आणि तर जे आता EV वगैरे चाललं आहे जसं सेमीकंडक्टर आहे, या सगळ्यांमध्ये याचे ॲप्लिकेशन्स आहेत. म्हणून हे आपल्यासाठी सुद्धा गरजेचंच आहे. हे चालू आहे. मात्र आजचा विराट मोर्चा बघितल्यानंतर असं वाटतं की 10 गावातली लोकंसुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होते. काय सांगा? आम्ही आमचे प्रयत्न सुरूच ठेवणार आहे, कारण की याच्यात काय आहे महत्त्वाचं की PFAS बद्दल जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो दूर व्हावा आणि तो सोप्या भाषेत आपण कसं सांगू शकतो हे आम्ही करतोय आणि ते करत राहणार. कारण की याच्यात फक्त लोकांना एज्युकेट करणं हा त्याचं सोल्युशन आहे आणि ते आम्ही करत राहणार. आंदोलकांनी बाबत आहे ते नष्ट होत नाही, सातत्यानं तिथंच जो संभ्रम होतो तुम्ही कंपनीकडून त्याचं सविस्तरपणे शास्त्रीय पद्धतीनं विश्लेषण किंवा लोकांसमोर जी माहिती का सांगितली जाते? नाही, आम्ही आमच्याकडे जेवढे प्रश्न आले आहेत आम्ही सगळ्यांची उत्तरं देतो आहे. ग्रामपंचायतींना सुद्धा आम्ही प्रश्न उत्तर पाठवलेले आहे. आता PFAS जो आहे नष्ट होत नाही याचा अर्थ काय आहे? तो नष्ट होत नाही ही त्याची सुंदरता सुद्धा आहे. म्हणूनच त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. जिथे जिथे फायर रिटार्डंट प्रॉपर्टीज पाहिजे, जिथे वॉटर रिटार्डंट प्रॉपर्टीज पाहिजे, ते पाण्यापासून इलेक्ट्रॉनिक्सला सांभाळायचं आहे सपोज बरोबर, मग त्यात हा घटक गेला की तो तापमान जेव्हा वाढतं तर तेव्हा त्याला आग लागत नाही, आग लागू देत नाही, असं ते संरक्षण करतं. म्हणून ते त्यामुळेच त्याचे उपयोग आपल्याला या डिफेन्समध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये आणि मेडिकलमध्ये सुद्धा पाहायला मिळतील. आता PFAS हा आमचा प्रोडक्ट आहे, PFAS कॅटेगरीचा एक प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट आम्ही विकतो बरोबर. त्याच्यात जे सांडपाणी तयार होतं त्याच्यात अंशतः PFAS असतं. त्या पाण्याला आम्ही काय म्हणतो त्याला MWML तळोजाला जी फॅसिलिटी आहे MPCBने अप्रूव्ह केलेली, तिथे आम्ही इन्सिनरेशनसाठी, इन्सिनरेशन म्हटलं तर एक भट्टी असते ती, तिच्यात याला नष्ट करण्यासाठी 1200 डिग्रीपर्यंत टेम्परेचर लागतं. 1200 डिग्री सेल्सिअस, त्याच्या खाली नाही. 800 ते 1200 मध्ये वेगवेगळे PFAS आहेत. तर काही 800ला जळायला सुरुवात होतात, काही 1200 पर्यंत जातात. 1200 पर्यंत सगळं काही नष्ट होतं आणि ते त्याच्या मूलभूत जे केमिकल्स आहेत त्याच्यात ते रूपांतरित होतं. पण तुम्ही जर असं सांगताय तर किती घातक आहे मानवी आरोग्य? इतकं घातक त्यानंतर काही शासकीय जसं आपण ॲनिमल हजबंड्री डिपार्टमेंट म्हणतो त्यांची पण व्हिजिट झाली आहे. त्यांना आम्ही पूर्ण परिसर दाखवला आहे. त्यांनी आमचं वेअरहाऊस कसं आहे, कसं कंट्रोल करतोय तिथे, हे सगळं ते पाहून गेले. त्यांचाही रिपोर्ट त्यांना मिळाला. विषय असा आहे की उद्योगमंत्री जिल्ह्यातले, MPCBचे चेअरमन जिल्ह्यातले, आणि ते असताना तुम्हाला MIDCची म्हणजे पाईपलाईन MIDC टाकत नाही आणि लोकांचा आक्रोश हा सगळा जर बघितला तर कसं काय, म्हणजे काय कळत नाही. एवढी मोठी कंपनी, एवढं मोठं प्रोडक्शन सगळ्या ह्याच्यातनं, आणि MIDC अजून पाईपलाईन का नाही टाकत आहे? MIDCला आता काय अडचण आहे ते करण्यात त्याचं उत्तर मी देऊ अडचण नेमकी कोणाची आहे? पण आम्ही आता म्हणूनच काय की जे नियम बांधले गेलेले आहेत की समजा तुमची पाईपलाईन कनेक्टेड नाहीये तर तुम्ही इफ्लुएंट कसं पाठवू शकता,
आणि कुठे पाडू शकतात, किती अनालिसिस त्याच्यात झाली पाहिजे. ते सॅम्पल अनालिसिस होतं, ते बरोबर असेल तरच ते टँकर घेतलं जातं. त्याच्यावर भरपूरशी उपाययोजना त्यानंतर दिलेली आहे. पिण्याच्या पाण्याच्या